हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर आज मी इथे चौरंगासन बनवणार आहेत। गणपती येणार आहेत त्यामुळे तर मी इथे एक पीस घेतला आहे 17 बाय 17 इंचाचा। माझा चौरंग हा 16 बाय 16 इंचाचा आहे, त्याच्यामुळे 1 इंच वाढून घेतला आहे। तर त्याला अस्तर सुद्धा घेतला आहे, अस्तर थोडा एक्स्ट्रा घेतला आहे, अर्धा इंच। आणि हा कपडा घेतला आहे खाली फ्रिल लावायला त्याला। तर हा 8 इंचाचा घेतला आहे मी। तुमचा चौरंग उंच असेल तर थोडी उंची वाढून घ्यायची आहे। आणि ही लेस घेतली त्याला लावायला खाली फ्रिलला, तर लेस छान दिसेल त्यामुळे ही घेतली। तर सुरुवात करूयात आपण। एका बाजूने टीप मारून घ्यायची आहे। टीप मारून झाल्यावर लेस लावून घ्यायची आहे त्या बाजूने। आणि नंतर चुन्या पाडून घ्यायच्या आहेत अशा एका अर्ध्या इंचावर। आता पीस अस्तरला जोडून घेऊयात। पीस उलटा ठेवलाय आणि त्याच्यावर अस्तर ठेवलाय आणि आता शिलाई मारून घ्यायची आहे चारी बाजूने। एवढं ओपन ठेवायचं आहे, शिलाई नाही मारायची याच्यावर। या पद्धतीने आता वरती शिलाई मारून घ्यायची एक आणि फ्रिल जोडून घ्यायची आहे त्याला। चारी बाजूने फ्रिल जोडून घ्यायची आहे। ही बघा अशी चारी बाजूने फ्रिल लावून घेतली मी या पद्धतीने। आता वरती एक लेस लावून घ्यायची आपल्याला चारी बाजूने। तुम्ही या जागी दुसरी समोसा लेस वगैरे असते तशी लावू शकता, ती छान दिसते। हे बघा अशी लावून घेतली मी। आता मधात एक सेंटरमध्ये स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, तीच लेस घेतली आहे मी, फोल्ड करून घेतली आहे। तर बघू शकता चौरंगासन आपला असा तयार आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। आणि चौरंगासन कसा दिसत आहे नक्की सांगा।